व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीवाले बटन दाबायला विसरू नका आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण सर्वांनी विठ्ठलाची मूर्ती अनेकदा पाहिली असेल. कटीवर हात ठेवलेला, विटेवर उभा असलेला तो सावळा देव आपल्या मनात भक्तीची ज्योत पेटवतो. पण तुम्हाला माहीत आहे का, विठ्ठलाच्या या मूर्तीमध्ये अनेक गुपितं आणि प्रतीकं दडलेली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विठ्ठलाच्या मूर्तीच्या या रहस्यांबद्दल. विठ्ठल हा जगातील एकमेव असा देव असावा जो विटेवर उभा आहे. यामागे पौराणिक कथा आहे पुंडलिकाची. आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकानं साक्षात देवाला भेटण्यासाठी एक वीट फेकली आणि सांगितले की जोपर्यंत मी आई वडिलांची सेवा पूर्ण करत नाही तोपर्यंत या विटेवर उभे राहा. देवानेही भक्ताची आज्ञा मानली आणि तो 28 युगे त्या विटेवर उभा राहिला. हे प्रतीक आहे भक्तीचं आणि कर्तव्यनिष्ठतेचं. विठ्ठलानं दोन्ही हात कंबरेवर ठेवले आहेत. हे रूप 2 गोष्टी दर्शवते. पहिली, तो भक्तांच्या सर्व संकटांना सामोरे जायला तयार आहे. संसाराच्या या सागरातून तारण्यासाठी सज्ज आहे. आणि दुसरी, की तो शांत, धीरगंभीर आणि निश्चिंत आहे. त्याच्या या रूपानं भक्तांना विश्वास मिळतो की तो सदैव आपल्या पाठीशी उभा आहे. विठ्ठलाचं सावळं रूप, ज्याला आपण श्यामसुंदर म्हणतो, ते भगवान श्रीकृष्णाच्या रूपाची आठवण करून देते. पण विठ्ठलाचा मुकुट हा इतर देवांपेक्षा वेगळा आहे. तो एक साध्या टोपसारखा दिसतो. असे म्हणतात की विठ्ठल हा सर्वसामान्य लोकांचा देव आहे, म्हणून त्यानं कधीही राजेशाही मुकुट धारण केला नाही. भक्तानं प्रेमानं दिलेली कोणतीही गोष्ट तो स्वीकारतो, हेच तो दर्शवतो. विठ्ठलाची मूर्ती ही फक्त एक दगडी मूर्ती नाही, तर ती एक भक्तीची अनुभूती आहे. त्याच्या प्रत्येक पैलूमध्ये एक संदेश आहे. तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहत असताना तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला, पुंडलिक वरदे हरी. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.